स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार केलेल्या आरोपाखाली दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली। 3 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। गुरुवारी मध्यरात्री गुन्हाडगाव त्याच्या मूळ गावातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि शुक्रवारी संध्याकाळी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तर हा गाडे आणि तो आरोपी गाडे याच्या वकिलांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे। त्या वकिलाचा दावा असा आहे की आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की दत्ता गाडेने पीडित तरुणीवर जबरदस्ती केलेली नाहीये, तर त्यांच्या संमतीने संबंध झाले, तसेच त्यांनी तिला पैसेही दिले। हा दावा त्या वकिलांचा आहे जो आरोपी दत्ता गाडेंचा वकील आहे। हा दावा त्या अत्याचाराच्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे। तर तपासात असे उघड झालेले आहे की या गाडीची एक मानसिक विकृती, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर गाडीवर आधीपासूनच 7 गुन्हे दाखल आहेत। त्यात जबरी चोरी, लूटमार आणि महिलांवरील अत्याचार यांचा समावेश आहे। तर या गाडीची विकृत मानसिक परिस्थिती एक वेगळीच आहे। तो चोरी आणि लूटमारीसह समलैंगिक संबंधातूनही पैसे कमवायचा। तर या गाडीची गावात दहशतही होती। गावात दहशत निर्माण करणे, चाकूचा धाक दाखवून तो गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला होता। तो हा गाडे माझा आमदारांशी संबंध आहे। त्याच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर काही राजकीय नेत्यांचे फोटोही आहेत, पण आमदार कटके आणि माजी आमदार पवार यांनी आरोपीशी आमचे कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे। तर या अत्याचाराची संपूर्ण घटना कशी होती? 25 फेब्रुवारीच्या पहाटे या आरोपीने तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेले, तिचा गळा दाबला, मारहाण केली आणि 2दा अत्याचार केला। पीडित तरुणी ओरडत होती, विनवणी करत होती, पण या आरोपीने निर्दयपणे गुन्हा केला। तर याच गाडीच्या याच्यामध्ये पोलिसांनी एक तपास काढलेला आहे आणि त्याच्यात धक्कादायक माहितीही दिलेली आहे। पोलिसांनी आरोपीचे कॉल रेकॉर्ड चेक केले। त्याने गेल्या वर्षभरात कोणत्या ठिकाणी फिरत होता, कोणाशी संपर्क केला होता हे सर्व शोधले आणि त्याच्या गुन्हेगारी इतिहासात 2019 ते 2020 आणि 2024 मध्ये गुन्हा दाखल असल्याचा समावेश आहे। तर या आरोपीने पलायन केले, मात्र त्याला अटक कशी झाली? तो स्वारगेटमधील गुन्ह्यानंतर गाडे 3 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। तो गुन्हाड गावाजवळच्या शेतात लपला होता। तहान भूक लागली आणि आपणालाही तहान भूक लागते तर आपण जेवण करतो किंवा जेवण करायच्या इकडे जातो। तसंच याने तहान भूक लागली म्हणून घरी दुसऱ्याच्या पाणी प्यायला गेला होता। तिथेच हा गाडी सापडला आणि याला तहान भूक लागल्यानंतर तो गाडी पोलिसांच्या हाती आला, याला पोलिसांनी पकडले। तर मित्रांनो, पुढे काय? सरकारी वकिलांनी आरोपीशी कठोर शिक्षा व्हावी असं शिक्षा मागितली आहे। तर आता न्यायालयाचा पुढील निर्णय महत्वाचा ठरेल आणि ते 12 मार्च नंतर होईल। तर तुमचं मत काय? गाडीला कठोर शिक्षा मिळावी का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर फेसबुक पेजवर बघत असाल व्हिडिओ तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।